उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी, तर काँग्रेस लढण्यावर ठाम असताना पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचाही प्रयत्न। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। तर आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार। शिवाय राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही। सुनेत्रा पवारांना सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्व पक्षांना आवाहन। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल, फडणवीसांची ही प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेसही ठाम, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पुनरुच्चार। उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करणार। पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी संजय राऊतांची भेट घेतली। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट। सामना कार्यालयामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश। मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता। रिक्त असलेल्या 4 सभापती पदांच्या निवडी बिनविरोध। राष्ट्रवादीतून फुटलेल्या ऋतुजा शिंदे आता लता कर्डेंसह भाजपच्या दोघांची सभापतीपदी वर्णी। सोलापूरच्या अंजन गावातील शिवरायांचा पुतळा स्थलांतरित। 2 गटात झालेल्या वादानंतर अखेर पुतळा स्थलांतरित केला। अत्यावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी। इराणकडून अटी शर्थींसह काही जहाजांना परवानगी, मात्र मार्ग पूर्णपणे खुला नसल्यानं चिंता कायम।